नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, खरीप हंगामातील जी काही ई पीक पाणी होती त्याच्यामध्ये आपण यावेळेस पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी आलेल्या आपण पाहत आहोत आणि त्याच्यामुळे इतक्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे वेळोवेळी शासनाला ही जी काही ई पीक पाण्याची मुदत होती ती वेळोवेळी वाढवावी लागली। आता आपण पाहिलं तर 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाणी चालू झाली, म्हणजे शेतकरी स्तरावरील 1 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 ही झाली शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी। त्यानंतर काय झालं बघा, 1 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 ही सहाय्यक स्तरावरील खरीप हंगाम 2025 च्या ई पीक पाण्याची अंतिम मुदत होती। आता 30 नोव्हेंबर 2025 ही वाढीव मुदत होती। याच्यामध्ये बघा, महापूर असेल, अतिवृष्टी असेल, याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आलेल्या होत्या आणि ते नैसर्गिक आपत्ती लक्षात धरून शेतकऱ्यांसाठी 30 नोव्हेंबर 2025 ही खरीप हंगाम ई पीक पाण्याची अंतिम मुदत करण्यात आलेली होती। परंतु याच्यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी सहाय्यक स्तरावरून राहिलेले होते, म्हणून शासनाने काय केलं बघा, आता जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी ई पीक पाणीविषयी लक्षवेधी लागलेली होती आणि ती लक्षवेधी विचारात घेऊन त्याच्यामध्ये शेवटी शासनाने हा निर्णय घेतला की याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्यांचं आपण पाहिलं तर ई पीक पाणी करताना अडचणी आलेल्या होत्या आणि आता सुद्धा पाहिलं तर बरेच शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले होते। मग याच्यापासून शेतकरी वंचित राहिले तर याच्यामुळे काय होत होतं की शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारा जो काही लाभ होता तर त्या पीक विम्याचा सुद्धा त्यांना मुकावं लागणार होतं, कारण ई पीक पाण्याची त्याच्यावरती नोंद नव्हती। मग आता शासनाने याच्यावरती पर्याय काय काढला की याला ऑफलाईन पद्धतीने आता ई पीक पाणी करायची, म्हणजे जे काही शेतकरी ई पीक पाण्याचे आता राहिले असतील त्यांनी आता ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाणी करायचे आहे। पण ते कोणी करायची याच्यासाठी सुद्धा शासनाने एक समिती नेमलेली आहे। उपजिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ, म्हणजे ते याचे अध्यक्ष असतील आणि त्यानंतर जे काही तहसीलदार असतील, गट विकास अधिकारी म्हणजे BDO असतील, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, आणि त्यानंतर खाली कृषी अधिकारी, तर हे या समितीचे सदस्य असणार आहेत। आणि यांनी काय करायचं, दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकऱ्यांची ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या बांधावर जाऊन ते त्यांच्या शेतामध्ये पीक होतं का याची फेर तपासणी करून त्यांची नंतर ई पीक पाणी करायचे आहे। आणि याचा जो अहवाल आहे, म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांची त्यांनी ई पीक पाणी केलेले आहे याचा अहवाल त्यांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हाधिकारी ऑफिसला द्यायचा आहे। आता याच्यामुळे काय होणार आहे की जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार होते ई पीक पाणीमुळे त्यांना याचा लाभ भेटणार आहे। तसेच खरेदी केंद्रावर ई पीक पाणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा जो माल आहे तो पडून होता आणि ही बाब विचारात घेऊन त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे। त्याच्यामुळे अजूनही याच्यामध्ये बरेच शेतकरी जर वंचित असतील, ज्यांनी पीक विमा भरलेला असेल परंतु ई पीक पाणी केलेले नसेल, कारण आता सहाय्यक स्तरावरील ई पीक पाणीची मुदत पूर्णपणे संपलेली आहे, त्याची अंतिम दिनांक होती 30 नोव्हेंबर 2025। मग आता शासनाने आता ई पीक पाणी तर करायचे आहे, परंतु आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे, त्याच्यामुळे याची मुदत वाढवणं आता अशक्य आहे। परंतु शासनाने त्याच्यासाठी हा पर्याय काढलेला आहे। त्याच्यामुळे अजूनही ज्यांची ई पीक पाणी केले नसेल त्यांनी 15 जानेवारी पर्यंत आपली ई पीक पाणी BDO असतील, त्यानंतर तहसीलदार असतील आणि जे काही तुमचे सहाय्यक कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांना तुम्ही त्वरित कळवायचं आहे आणि आपली जी ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाणी करून घ्यायचे आहे। धन्यवाद।